क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी कळवण तालुक्यातील गोळाखाल या गावातून येत आहे आणि ती म्हणजे एका महिलेला अक्षरशः ट्रॅक्टरखाली चिरडून त्या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। आणि त्याबाबतच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की कळवण तालुक्यातील आभोना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळाखाल येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जमिनीच्या वादातून एका महिलेची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आभोना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 11:30 वाजता शेत गट क्रमांक 217 मधील घरासमोर गोळाखाल येथे राहणाऱ्या पवार कुटुंबियांकडे असलेल्या जमिनीपैकी सुक्रीबाई पवार ही विधवा बहीण आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे 10 वर्षापासून राहत असल्याने तिच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन तोच कसत होता। परंतु सदरची विधवा बहीण 1 वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणीस आलेली 2 एकर जमीन ही सर्व 4 भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद सुरू होते। आज दिनांक 26 जानेवारी रोजी गोळाखाल येथे फिर्यादी देवदास पवार व मयत महिला आणि आरोपी यांचे सर्व नातेवाईक एकत्रित बसून सदर विधवा बहिणीच्या वाटणीस आलेली 2 एकर जमिनीची वाटणी बाबत चर्चा सुरू होती। मात्र त्यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार याने विधवा बहिणीस सांभाळल्याने तो तिच्या वाटणीची 2 एकर जमीन तो कोणालाच देणार नाही असे सांगून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांशी वाद उपस्थित करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार, हेमंत सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, विठाबाई सुरेश पवार, सोनाली हेमंत पवार यांनी आपापसात संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमून आरोपी सुरेश विठ्ठल पवार याने आरोपी हेमंत सुरेश पवार यास सांगितले की आपला ट्रॅक्टर आण आणि यांच्या अंगावर घाल असे सांगितले असता आरोपी हेमंत सुरेश पवार याने ट्रॅक्टर आणून फिर्यादी देवदास पवार यांची पत्नी जिजाबाई देवदास पवार यांच्या अंगावर घातल्याने त्यात जिजाबाई देवदास पवार या गंभीररित्या जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करून जखमी केले। या घटनेतील आरोपी सुरेश विठ्ठल पवार, हेमंत सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, विठाबाई सुरेश पवार हे नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्या ठिकाणी पोलिसांकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध आभोना पोलीस ठाण्यात फिर्यादी देवदास विठ्ठल पवार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/2025 BNS कलम 103(1), 109, 118(1), 49, 189(2), 191(2),